श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सत्यनारायण व्रतकथा चिंतनात इथे 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायाचं आपण चिंतन करू. या 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात एका व्यापाराचा दृष्टांत देऊन कथा सांगितली आहे. इथे व्यापारीच का घेतला? व्यापारी म्हटलं की क्रय विक्रय म्हणजे देवाणघेवाणच, आणि साधारण संसारामध्ये देवाणघेवाण या क्रिया होतच असतात. म्हणून एक सर्वसाधारण व्यक्तीला समोर घेऊन त्याच्या जीवनात कसे प्रसंग येतात, त्यातून तो कसा निघतो, कसं त्याचं कल्याण झालं पाहिजे, कसं त्यांनी वागलं पाहिजे, हा असा बोध दिला आहे. म्हणून एक व्यापारी वणिक याला पुढे ठेवून ही कथा सांगितली आहे. ती कथा अशी आहे. पूर्वी उल्कामुख नामे करून एक राजा होता. तो जितेंद्रिय, सत्य भाषण करणारा, बुद्धिमान असा होता. जितेंद्रिय म्हणजे स्वतःचे इंद्रिय स्वाधीन ठेवणारा. तो नित्य मंदिरात जाऊन ब्राह्मणाकारणे धन देऊन त्यास संतुष्ट करीत असे. भद्रशिला नावाची त्याची कांता म्हणजे धर्मपत्नी होती. भद्रशिला या नावातच तिचे सगळे गुण आले, कारण की भद्रचा अर्थ होतो कल्याण, शीलचा अर्थ होतो स्वभाव. भद्रशिला म्हणजे कल्याणकारी स्वभाव असणारी. अशा त्या कांतेसह तो राजा नदीच्या तीरी नारायणाचे व्रत करीत होता. त्या समयी कोणी एक साधू आणि व्यापार करण्याच्या हेतूने अनेक वस्तू व द्रव्य घेऊन द्वीपांतरी गमन करीत असता तीरप्रदेशी मनुष्यांचा समाज पाहून काय प्रकार आहे हे अवलोकन करून तेथे गेला. इथे साधुवाणी असा उल्लेख केला आहे. केवळ हे वाणी पण म्हणू शकत होते व्यापारी, पण इथे साधुवाणी म्हटलंय. का तर साधू शब्दाचा अर्थ होतो साधनोती साधू, म्हणजे स्वतःचं हित साधणारा किंवा ज्याला स्वतःचं हित कळतं, साधू शकतो, असा तो साधुवाणी होता, म्हणजे श्रेष्ठच होता. पुढे कळेलच त्यांनी आपण आपलं हित कसं साधलं. त्या ठिकाणी राजा काही व्रत करीत आहे असे अवलोकन करून अत्यंत नम्रता धारण करून साधू आणि त्याला प्रश्नकरिता झाला. साधू म्हणतो, हे राजा, भक्तियुक्त अंतःकरणाने तू हे काय आचरण करीत आहे ते श्रवण करण्याची माझी उत्कट इच्छा आहे. तस्मात आपण मला सविस्तर सांगावे. राजा म्हणतो, हे साधो, अतुल ज्याचा पराक्रम अशा भगवान श्री विष्णूंचे मी पूजन करीत आहे. त्यासाठीच आप्तवर्ग मी येथे जमविले असून धनपुत्रादिकांची जी जी इच्छा असेल ती ह्या व्रते करून पूर्ण होते. ह्या प्रकारे राजाचे भाषण श्रवण करू तो साधू आदरपूर्वक भाषण करता झाला. हे राजन, ह्या व्रताचा संपूर्ण विधी मला कथन करावा. आपल्या वचनावरून मी हे व्रत आचरण करीन. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की साधू आणि काय म्हटलं की आपल्या वचनाप्रमाणे हे व्रत करील. म्हणून कोणतंही व्रत करताना योग्य अधिकारी व्यक्तीकडून ते समजूनच केलं पाहिजे, तरच श्रेयस्कर होतं. आपल्या स्वतःच्या मनाने कुठेतरी लिहिलेलं आहे, कुठेतरी ऐकलं आहे, टी व्हीवर पाहिलं आहे, असं आजकाल लोक करतात. त्यांनी तसं करणं स्वतःच्या हिताचं नसतं, कारण की प्रत्येक व्रताचे काही नियम असतात, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, अनुभवातून काही शिकण्यासारखं असतं. ते सगळं आपल्याला प्रत्यक्ष ज्याला अधिकार आहे, ज्यांनी केलं आहे त्यालाच माहीत असतं. म्हणून इथे शिकवण आहे की व्रत स्वतःहून असं करावं नाही, कोणाकडून तर अधिकारीकडून जाणूनच केलं पाहिजे. ठीक आहे. राजाकडून व्रताचा संपूर्ण विधी समजून परद्वीपांतरी न जाता तसाच माघारी आपले गृहाप्रत गमन करता झाला. नंतर आपल्या स्त्रीस हे व्रत करून नारायण आपणास संतती देईल त्या काळी मी हे व्रत करील
असा आपल्या लीलावती नामक कांतेला कथन करता झाला. या दृष्टांतात सांसारिक व्यक्तीची वृत्ती दिसून येते, देवाणघेवाणची. साधारण आपल्या अनुभव असा आपल्याला दिसतो की काहीतरी आपल्याला भेटत असेल तर आपण काहीतरी करू. इथे कसं की काय म्हटलं की मला जर संतान झाली तर मी हे व्रत करीन. आपण हे पाहतो की देवा माझं हे काम झालं तर मी तुझी पूजा करीन, तुला 2 किलोचा नैवेद्य दाखवील, अजून काय 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 करत असतो आपण. एक ना एक साधारण स्वभाव आहे. याच्यातूनच सांगितलं की साधारण स्वभावाचा कसा असतो की समजा आपण कथा ऐकतो त्यात आपलं सगळं जीवन आपल्याला दिसू शकतं. अशा पद्धतीने ही कथा असा बोध याच्यातून घेण्यासारखा आहे. ही देवाणघेवाणची गोष्ट इथे पूर्णपणे सकाम भक्ती आहे. नंतर त्यास कालांतराने कन्यारत्न झाली. तिचे कलावती नाव ठेवण्यात आले. कन्यारत्न म्हणजे स्त्री जातीत श्रेष्ठ सुंदर असा होतो. पण साधारण रत्नाचा आपण अर्थ घेतला तर रत्न म्हणजे मौल्यवान वस्तू. नाही का, आपल्याकडे हिरे सोने नाणं वगैरे असतात तर आपण त्यांना कसं लॉकरमध्ये ठेवतो, पेटीत ठेवतो, त्यांची काळजी घेतो. तसंच प्रत्येकाला त्यांची संतान ही रत्नाप्रमाणे मौल्यवान श्रेष्ठच असते. मग त्यांची काळजी कशी घ्यायची? त्यांना योग्य ते संस्कार, योग्य ते शिक्षण देऊन योग्य त्या संस्काराच्या चौकटीमध्ये त्यांना वाढवून त्यांचं कल्याण होऊ शकतं. अशा प्रकारे त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे. नाही तर आपली संताने आपल्याला भरपूर आहे, पुन्हा आपण जे म्हणालं ते त्याला द्यायचं, जसं वागायचं, त्यांनी काही होणार नाही. योग्य ते संस्कार दिले तर पाल्यांचं आणि संतानांचं दोघांचंही जीवन सार्थकी लागू शकतं. म्हणून इथे पत्रिकेत पाहता आपण की कन्यारत्न, पुत्ररत्न असं लिहिलं असतं. नंतर एके वेळी लीलावती आपल्या व्रतारास मधुर भाषण करून बोलती झाली. आपण पूर्वी नारायणाचे व्रत करण्याचा संकल्प केला होता, तर आता विलंब का करता? हिच्या लग्नाच्या वेळेस करीन असे म्हणून बायकोचे समाधान केले व आपल्या उद्योगात रमला. कालांतराने कन्या उपवर होती झाली. असे पाहून साधुवाण्याने मित्रमंडळीसह विचार करून आपल्या गुमास्त्याला यथायोग्य वर शोधण्यासाठी पाठविले. त्याची आज्ञा घेऊन कांचन नामक नगराप्रत गमन करता झाला. तेथे एक सुंदर वाण्याचा मुलगा पाहून तत्काळ लग्नाचा विचार ठरवून तो ते वऱ्हाडच घेऊन आला. मुलगा रूपाने व गुणांनी चांगला आहे असे पाहून मोठा संतोष झाला. नंतर आपले गणगोत इष्टमित्र यास पाचारण करून मोठ्या आनंदाने लग्न सोहळा करून तो साधू आणि आपली कन्या त्या वरास देता झाला. त्या प्रसंगी सुद्धा तो नारायणाचं व्रत करण्यास विसरला. इथे एक सुद्धा दृष्टांत आहे की आधीच्या काळात ज्येष्ठ मंडळी, आई वडील वगैरे मुलांसाठी कन्येसाठी वर असे शोधत होते. याच्या मागे पण कारण आहे. एक श्लोक आहे. तो श्लोक असा: कन्या वरयते रूपम माता वित्तं पिता श्रुतं बांधवाः कुलमिच्छन्ति मिष्टान्नमितरे जनाः. कन्या ही वराचं केवळ रूप पाहते, माता धन पाहते, पिता श्रुतम म्हणजे पिता विद्या आणि गुण पाहतात, आणि बांधव म्हणजे भाऊ मंडळी वगैरे कुलाची इच्छा करतात. कुळ चांगलं असेल त्यांना जन्मभर हे ठेवावं लागते संबंध. मिष्ठान्नम इतरे जनाः, आणि बस बाकीचे लोक मिष्टान्न आपल्याला आज खायला भेटलं, आपल्याला काय करायचं आहे असं असतं. पण हा संसार योग्य तो गुणाने युक्त विद्यावान संपन्न समजा जर असा व्यक्ती असेल तर व्यवस्थित संसार होऊ शकतो. म्हणून पित्याला अधिकार दिला आहे, त्यांना अनुभव असतो. म्हणून आधीच्या काळात वडील वगैरे पाहत होते. आणि पुन्हा इथे सांगितलं की ज्येष्ठ इष्ट लोकांच्या मंडळींसोबत विचार म्हणजे परीक्षण.
कारण की बिना परीक्षण करता समजा जर आपण कन्या दिली तर बिना परीक्षण करता समजा निर्गुण असा अयोग्य व्यक्तीला सुद्धा कन्या दिली तर त्या कुळाला सदैव शोक संतप प्राप्त होतो. पारस्कर सूत्रात सांगितले, अपरीक्षवरम कन्याम निर्गुणाय प्रयच्छति कुलम तस्यैव तच्छोको संतप्तो विनिकृंतती. म्हणून परीक्षण करूनच कन्या प्रदान केली पाहिजे. अपरीक्षदाने दोष, त्यामध्ये दोष समजा परीक्षण न करता निरीक्षण न करता दोष दिला म्हणजे समजा आपण कन्यादान केली तर तो एक मोठा दोष आपल्या माथी पडू शकतो. आणि पुन्हा त्यावेळेला तो व्रत करणं विसरला, आधीचं व्रत. म्हणून दुसरी शिकवण आहे की योग्य वेळी योग्य कर्म केलं पाहिजे. समजा आपल्या मनात शुद्ध संकल्प निर्माण झाला, उदयास आला तर तो तात्काळ पूर्ण करायचा प्रयत्न करायला हवा. आणि समजा जर असत म्हणजे वाईट संकल्प इच्छा असेल त्याला धैर्य देऊन थांबावं, धैर्याने त्याचा वाट पाहिजे. कारण की कोणत्याही गोष्टीची एक निर्धारित वेळ असते. जसं वादळ येतं काही नेहमी करता नाही राहत, पण वादळ आल्यानंतर छोटे झाडं कसे झुकून जातात, गेल्यानंतर ते उभे होऊन जातात पुन्हा. पण जे मोठे झाड असतात ते उन्मळून पडतात, त्यांचं पूर्ण अस्तित्वच मिटून जातं. त्याप्रमाणे आपला मनुष्य जन्मात आपल्यामध्ये चांगला संकल्प आला तर चांगल्या संकल्पाने आपलं कल्याण होऊ शकतं, व वाईट संकल्पाने वाईट इच्छेने आपली हानी होऊ शकते. म्हणून शुभ संकल्प आपल्या मनात निर्माण झाल्यास तात्काळ तो पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे, हे श्रेयस्कर आहे. आणि वाईट इच्छा निर्माण झाल्यास थोडं धीर ठेवा, वेळ निघून गेली की पुन्हा आपलं व्यवस्थित होऊन जाते. कालांतराने तो व्यापार करण्याच्या उद्देशाने जाव्यासह प्रवासास जाता झाला. चंद्रकेतू राजाचा रत्नसार नगरात जाऊन व्यापार करू लागले. थोडक्याच अवकाशात सत्यनारायणाच्या कोपाने अत्यंत दारुण व कठीण असे दुःख प्राप्त झाले. राजाच्या घरी चोराने चोरी केली व राजदूत मागे लागले पाहून त्याने चोरीचे द्रव्य साधुवाणी होता त्या ठिकाणी ठेवून पळून गेला. राजदूतांना तिथे चोरीचे द्रव्य पाहून त्या दोघांना राजाकडे घेऊन गेले. राजाने पण त्यांचं काही न ऐकता कारागृहात ठेवलं. इथे मनात शंका येते की पूजा न केल्यामुळे किंवा शब्द न पाळल्यामुळे देवाला कोप येतो, तर मनुष्यात व देवात फरक काय? तसं नव्हे. तुम्ही पूजा करा की नका करू, देवाला त्याचं काहीही नाही. वाणी संसारात गुरफटून पूर्णपणे सत्याला विसरला व सांसारिक वस्तूंच्या मागे लागला. ब्रह्मस्तंभपर्यंत ज्या काही वस्तू आहे ते सर्व काळाच्या अधीन आहे, म्हणजे एक विशिष्ट वेळापुरता आहे, त्यांची शाश्वती नाही आणि ते नष्ट होणारच आहे. आणि अशा अशाश्वत गोष्टीवर आपलं प्रेम चढलं तर आपल्याला दुःख प्राप्त होणारच आहे. तो पूर्णपणे सत्यनारायणाला विसरून गेला. म्हणून इथे सांगितलं की नारायणाच्या श्रापाने कोपाने असं झालं असं म्हटलंय, पण याचा खरा मतीचा अर्थ असा आहे की तो विषयाकडे त्याचा ओढा जास्त झाला आणि हे विषय नाशिवंत असतात, म्हणून त्याला मग शेवटी दुःख प्राप्त झालं. ईश्वर ना कोणाला श्राप देत ना कोणाचं काही करत. त्याप्रमाणे अन्न तुम्ही जेवा की नका जेवू, जेवाल तर तुमचा फायदा आहे, तुम्हाला त्यातून काही शक्ती मिळेल, काही कॅल्शियम जे काही असतात त्या प्रोटीन वगैरे मिळतील. नाही जेवलं तर काय आहे की नाही. तसंच इकडे त्यांच्या गृहाच्या ठाईही चोरी झाली व सगळे द्रव्य हरण झाले. आता इथे पुन्हा प्रश्न पडतो की हरण झालं आणि त्यांना पण कष्ट पडलं, मग आता इथे जाव्याचा काय दोष आणि मुलीचा काय दोष होता? पण भागवतातही सांगितलं आहे की सांसर्गिको दोष एव नूनामेकस्यापि सर्वेषां सांसर्गिकाणां भवितुर्महती इति. म्हणजे की संसर्ग दोष, जसे आपण चोरी केली नाही पण तरी चोरासोबत राहिलो आणि चोरांनी चोरी केली तरी आपल्यावर आळ येतेच की, आपल्याला विचारपूस होतेच आपली, होत नाही का? त्या पद्धतीने हा सांसर्गिक दोष आहे, म्हणून त्यांनाही तसं कष्ट पडलं.
तर आता तिकडे त्यांच्याही घरी पण चोरी झाली. त्यामुळे काय झालं, त्या मायलेकीला घोर कष्ट प्राप्त झाले. अन्न पाण्यासाठी तिला पंचायत येऊन पडली. शेवटी घरोघरी भिक्षा मागावी लागली. मातेची अवस्था तीच कन्येची पण. अशीच एकदा ती मुलगी म्हणजे कलावती कन्या भिक्षा मागण्याकरता संध्याकाळच्या वेळी निघाली. अस्तमानाच्या वेळेला त्यावेळी ती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. त्या ठिकाणी नारायणाचे पूजन करीत होता. कलावती त्यावेळी अत्यंत बेरीत होती. तेथे तो पूजेचा समारंभ पाहून ती तेथे बसली. नंतर कथा श्रवण करून व तीर्थप्रसाद भक्षण करून गृहाप्रत आली. त्या कारणाने तिला घरी येण्यास बरीच रात्र झाली. रात्रीची वेळ आणि आपली कन्या फार वेळ बाहेर राहिली म्हणून लीलावतीच्या मनात अनेक कल्पना येऊ लागल्या. अगोदर श्रीमंती आणि नंतर दारिद्र्य प्राप्त झाले म्हणजे मनुष्यास मरणापेक्षाही जास्त दुःख उत्पन्न होते. ते तिच्या कपाळी येऊन पोचले. शिवाय ती अन्नालाही महाग झाली होती. कन्येची तरुणावस्था असल्यामुळे अशा प्रसंगी तिला सहज कोणीही फसवील ती एक तिला बलवत्तर चिंता लागून गेली होती. इतक्यात कन्या आलेली पाहून लीलावती कलावती प्रत प्रेमभावाने भाषण करती झाली. हे मुली, इतक्या रात्रीपर्यंत तू होतीस कोठे? तुझ्या मनात काय आहे? आपल्याविषयी मातेच्या मनात काही विकल्प आला आहे असे जाणून कलावती आईस म्हणाली. आई ग, मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असता तो ब्राह्मण इच्छा पूर्ण करणाऱ्या व्रताची पूजा करीत असलेला पाहिला. मोठे मोठे ब्राह्मण व त्याचे सर्व आप्तवर्ग यांचा त्या काही मोठा समाज जमला होता. ते कन्येचे भाषण ऐकताच तिला नारायणाच्या व्रताची आठवण होऊन ती साधूची भार्या लीलावती पूजन करण्याविषयी उद्युक्त होत ती अत्यंत हर्षायमान होती झाली. आता इथे आईचं कर्तव्य दाखवलं आहे की मुलगी रात्री उशिरा आली बरोबर तिला तिने प्रश्न विचारला. आजकाल तसं असतं की कोण कधी येतं कधी जातं काही लक्ष नाही. असं नाही, इथे ही एक शिकवण दिली आहे की कशा प्रकारे बरोबर त्याने विचारलं आणि मुलीने पण आपलं कर्तव्य दाखवलं की नाही. तिला लक्षात आलं की याच्या मनात काही विकल्प आला आपल्याबद्दल तर तिने सगळं अशी हकीकत सांगितली. आणि मग नंतर ती लीलावती जी आहे बांधवास वर्तमान नारायणाचे पूजन करती झाली. पूजा समाप्त झाल्यावर ती प्रार्थना करती झाली. माझा भरता व जावई त्वरित गृहाप्रत येवोत. नारायणा, माझ्या पतीचा व जावयाचा अपराध क्षमा करण्यास तू योग्य आहेस. तस्मात अपराधाची क्षमा करावी. याप्रमाणे पुन्हा पुन्हा ती नारायणाजवळ वर मागती झाली. तिची आपल्या ठाई पूर्ण भक्ती पाहून व व्रतपुण्य करून सत्यनारायण प्रभू संतोष झाले. त्याचा प्रभाव शुभसंकल्पाचा प्रभाव काय झाला की सत्यनारायण भगवंताने त्या राजाला स्वप्नात दृष्टांत दिला की ते जे दोघे व्यापारी आहेत त्यांना तू उद्या तात्काळ सोड. ते तुझे अपराधी नाही, माझे अपराधी आहे. नाहीतर मी तुझा सर्वनाश करील. दुसऱ्या दिवशी राजाने सभेमध्ये तो दृष्टांत सांगितला आणि त्या दोघांना कारागृहातून मुक्त करून आणण्यास सांगितलं आणि त्यांना अभय प्रदान केलं. ते खूप भयग्रस्त होते पण त्यांना अभय प्रदान केलं आणि सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, भय धरू नका. त्यात तुमचा काहीही दोष नाही. तुमच्या कर्मामुळे तुम्हाला ते दुःख प्राप्त झालं आहे. असं म्हणून त्यांना इतके दिवस कारागृहात डांबल्यामुळे जी काही मलिनता आली त्यामुळे क्षौरादी कर्म करून त्यांचा योग्य तो सत्कार करून जेवढं त्यांचं धन घेतलं होतं त्याच्या दुप्पट त्यांना धन देऊन त्यांना आपल्या गावी जाण्यास आज्ञा केली. आता इथे इथपर्यंत तिसरा अध्याय समाप्त होत आहे. आता इथेच आपण चौथ्या अध्यायाचा विचार करू. आता हीच कथा पुढे गेली. चौथा अध्याय आहे. नंतर त्या साधुवाण्याने मंगलपूर्वक यात्रा करून ब्राह्मणांना पुष्कळ दक्षिणा अर्पण केली. नंतर आपल्या नगरास येण्यास तो निघता झाला. तो काही मार्गक्रमण करून गेल्यानंतर सत्यनारायण प्रभू यांनी
अद्याप तरी याची आपल्या ठाई भक्ती बसली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी संन्याशाचे रूप धारण करून त्या वाण्यास म्हटले की तुमच्या या नौकेमध्ये काय भरले आहे. ते दोघेही महाउन्मत्त. इतके दुःख भोगिले तरी त्यांच्या हृदयात प्रकाश पडला नाही. ते त्याची मस्करी करून म्हणाले, का हो स्वामी महाराज, आपण कशाकरिता बरे शोध काढता. काही द्रव्य हरण करावे असे आपण इच्छिता काय. याला म्हणतात दुर्बुद्धी. मनुष्य असा अनुभव आपल्यालाही येतो की सगळं चांगलं असेल तर आपण उन्मत्तपणाने वागतो, दुःख असेल तर देवदेव करतो. म्हणून याच्यातून एक शिकवण आहे की कोणत्याही परिस्थितीत बुद्धी स्थिर ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कर्म चित्तशुद्धीसाठीच कर्म आहे. म्हणून कसं करायला पाहिजे दुसऱ्याचं आपण ऐकलंच आहे. तर मनुष्याने सदैव असं जमिनीवर राहा, म्हणजे का मर्यादित राहा. कारण की आकाशातून उरलं पडलं तर मनुष्य हातपाय तुटून एकदम राम राम. आणि जमिनीवर चालला तर कसा तो पडला आहे तरी चुकी झाली मनुष्य आहे तरी तो थोडासा उठू शकतो. म्हणून मनुष्याने कसं उन्मत्तपणाने नाही राहावं, समबुद्धी ठेवायचा प्रयत्न करावा हे शिकवण दिली आहे. पण पहा त्यांना एवढं कष्ट असून सुद्धा नाही झालं. तर कथेतच नाही प्रत्यक्ष जीवनातही असंच होतं की कष्ट आहे, कष्ट आणि कष्टातून पुढे गेला की तो विसरून जातो सगळं. असतो अशा प्रकारे त्यांनी म्हटलं. भगवंत म्हणाले की ठीक आहे बा, परंतु मग तो वाणिक म्हणाला की काय इच्छिता काय काय. परंतु मग आमच्या नौकेत दुसरे काही नाही, केवळ लता पान इत्यादी काही आहे. हे त्याचे धिक्कारपूर्वक भाषण ऐकून बरे आहे. तू म्हणतोस तेच खरे हो. याप्रमाणे स्वामींनी बोलून तत्काळ तेथून किंचित दूर जाऊन ते समुद्रतली बसते झाले. स्वामी गेल्यानंतर भोजनादी अन्निक वगैरे सगळं आटोपल्यानंतर तो नावेत जाऊन पाहतो तर खरंच तिथे पाना पाचोळा. त्यामुळे तो बेहोश झाला. आपल्याला जीवनात असं दिसतात की पुष्कळ लोक असतात, अरे यार जे होईल तो होईल, पाहिल्या जाईल, कोणी पाहून असे म्हणणारे खूप असतात. पण जेव्हा असा प्रसंग येतो त्यावेळेला त्या प्रसंगाला पुढे जायचं धैर्य आपल्याजवळ नसतं. अशीच अवस्था आपली पण होते. म्हणून यातून ही पण एक शिकवण आहे. असतो मग कालांतरा थोडे आणि तो शुद्धीवर आला. मग त्याला जावई त्यांना म्हणाला की तुम्ही दुःख का करता. ज्यांच्या श्रापाने आपल्याला हे दुःख प्राप्त झालं आहे आपण त्यांना शरण जाऊ. इथे म्हणजे चांगल्या रूपात जावयाच्या रूपात व्यवस्थित व्यक्ती मिळाला, सत्संगती म्हणून दुःखामध्ये एखादा चांगल्या व्यक्तीची आपल्याला साथ भेटली पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यानंतर मग तो व्यापारी ज्या मातृचं वचन म्हणजे जावयाचं असं वचन ऐकून, अशी बोलणं ऐकून तो त्या भगवंताला शरण गेला आणि भक्तिपूर्वक त्यास नमन करून नम्रतेने भाषण करता झाला. स्वामी महाराज, मी आपल्या अग्रभागी असत्य भाषण केले, हा अपराध आपण क्षमा करावा. याप्रमाणे वारंवार बोलून व नमस्कार करून तो अत्यंत शोकाक्रांत होऊन गेला. अशा त्या शोकाक्रांत झालेल्या साधूस अवलोकन करून स्वामी म्हणाले, रे तू शोक करू नको, माझे म्हणणे ऐक. तू माझ्या पूजेविषयी चुकवाचुक करणार आहेस. रे दुष्टा, माझ्या आज्ञेमुळेच तू वरचेवर दुःखे भोगतोस. ते भगवंताचे वाक्य श्रवण करून तो नारायणाचे स्तोत्र गाऊ लागला. तन्माया मोहिता सर्वे ब्रह्माद्या स्त्री दिवोकसः न जानन्ति गुणान् रूपं तवाश्चर्यं विदं प्रभो. मूढो हन्त्वां कथं जाने मोहितस्त्वमायया प्रसीद पूजयिष्यामि यथा विभव विस्तरैः. साधू म्हणतो, देवा, ब्रह्मादिक संपूर्ण स्वर्गवासी देवही तुझ्या मायेने मोहित होऊन गेले आहेत. तेही तुझे गुण जाणत नाहीत. तस्मात मी तुझे गुण जाणत नाही यात मोठे असे आश्चर्य नाही. मी मूर्ख अज्ञानी मायेने मोह पावलेला, मी काय तुझे गुण जाणणार. एक वेळ आता मजवर कृपा करा. माझ्या ऐपतीप्रमाणे थाटामाट्याने मी आपले पूजन करीन. आता त्याला कळलं की आपण कोण, आपली योग्यता काय. आता स्वतःला म्हणतो, भगवंताला सांगतो की अरे चुकी झाली माझी, तर आश्चर्य काय. मी मूढ आहो, मी तुझ्या मायेने मोह पावलेला आहो. दुःखामध्ये अशी आपल्याला बुद्धी जागृत होते.
माझे पूर्वीचे द्रव्य वगैरे सर्व मला द्यावे, मी आपणा शरण आलो, माझे रक्षण करा. अशा प्रकारे त्याचे भाषण श्रवण करून व त्याचे मन जाणून भगवान संतुष्ट झाले. नंतर त्यांच्याप्रमाणे त्याला वर दिला, म्हणजे त्याला त्याचं द्रव्य मिळालं. मग तो पुढे आपल्या नगरीस जाण्यास निघाला. नगराच्या जवळ गेल्यानंतर आपल्या गुमास्ताला म्हणतो, ही माझी रत्नपुरी नगरी. आता इथे व्यापारी आहे, श्रीमंत आहे, तर त्याची काही दगडाची नगरी किंवा मातीची लाकडाची थोडी सांगणार आहे. रत्नपुरी ही अलंकारिक भाषा आहे. रत्नपुरी नगरी आहे वगैरे असं सांगितलं. आणि तू त्याला पाठवलं की जा, त्यांना घरी जाऊन निरोप दे. मायलेकी पूजन करीत होते. आता खूप दिवसांनी येणार म्हटल्यानंतर तशी आपल्याला खूप उत्कंठ असते, रे त्याला भेटलं पाहिजे लवकर, त्याला हे सगळे कामाटाकोडा म्हणून जातो. हा मनुष्य स्वभाव आहे. तसंच त्या दोघींचंही झालं. ते पूजन करत होते. ती आई मुलीला म्हणते की मी पुढे जाते, तू पूजन करू नये. पण काय होते की मुलगी पण घाई गडबडीत प्रसाद न घेता तिथे येते. त्यामुळे तिचा पती, नौका वगैरे तिला काही दिसत नाही, म्हणजे अदृश्य होते. सांगितलं दृष्ट म्हणजे अदृश्य होऊन जातं. त्या पुन्हा शोकाकुल वातावरण होतं. व्यापारी म्हणतो, प्रभू मी तुझ्या मायेने खूप मोहित झाला, मला काहीही कळत नाही की हे काय होत आहे. मी तुला शरण आला हो वगैरे वगैरे अशी प्रार्थना करतो. आकाशवाणी होते की तुझ्या मुलीच्या हातून असा अपराध वगैरे झाला वगैरे. ती समजा तर घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल वगैरे असा कथा सांगितली आहे जे काय. तर मग ती लगेच जाते, प्रसाद घेऊन होते. मग आनंद होतो. तिचा पती दिसतो. मग तो आपल्या आणि आनंद झाल्यानंतर लगेच तात्काळ आपल्या घरी जातो आणि आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या ऐश्वर्याप्रमाणे पूजन करतो. आपल्या ऐश्वर्याप्रमाणे काय सांगितलं आहे, आपण जगात आपल्या ऐश्वर्याप्रमाणे राहतो, आहे की नाही. आपल्या याच्यानुसार कपडे घालतो, ज्याला स्टेटस म्हणतात. पण पूजा करताना असं लक्षात येतं की आपण कोणतेही व्रत करताना आपण खास पूजा म्हणून आणतो काही सामान. हे पूजा दान कशाला करायचं, तर आपलं ममत्व त्या द्रव्यावरून सुटलं पाहिजे, याकरिता ते द्रव्य दान करा, पूजा करा, असं करायचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीजवळ खूप पैसे आहे आणि तो पूजा करता कंजूसी करत आहे, म्हणजे त्याचं मन त्या द्रव्यावर अटकलेलंच आहे. म्हणून तो म्हणतो, अरे नाही स्वस्तातली दे, असं दे. स्वतः मिष्ठान्न खाणार, पण देवाच्या पूजेसाठी म्हणणार अरे नाही. स्वतः एखादा मोठा तांदूळ खाणार, पण पूजेसाठी म्हणणार लुचाई दे, कशी आणणार. अशाने नाही, कारण की हे दान धर्म ममत्व जाण्यासाठी म्हणून करायला पाहिजे असतो. पण मग त्याने आपल्या ऐश्वर्याप्रमाणे पूजन केलं, तो सुखी झाला आणि असा नित्य व्रत करीत होता. नित्य, एकदा करून नाही, एकदा करून होत नसतं, वारंवार याचं चिंतन करून करून शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. इथे या साधुवाण्याचा म्हणून दृष्टांत देऊन ही कथा सांगितली आहे. आपण पण एकदा कथा केल्याने झालं असतं ना. आपण मोबाईल चार्ज करतो, 24 तास पाळतो, म्हणजे 24 तास वापरतो, पुन्हा आपण त्याला चार्जिंग करतो. हे आपल्या कथा ऐकणं, श्रवण करणं म्हणजे आपल्या बुद्धीला चार्जिंग करणं किंवा बुद्धीचं मलिनता दूर करण्यासाठी आहे. पण वारंवार कथा ऐकली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे साधुवाणी म्हणजे त्या वाण्याने साधू याचं आपलं सार्थक केलं, आपलं जीवनाचं कल्याण करून घेतलं. समजा जर साधू आणि नसताच, मला सांगा, असे उन्मत्ती असतात सुद्धा वाणी, तो पहिली गोष्ट त्या राजा पूजन करताय तिथे गेला तर नसता, दुरुनष्ट वाळकी गेली, असंच आहे तसंच आहे, काय करत आहे, विचारलंही नसतं. पण त्याने विचारलं म्हणून तो आपलं हित साधण्यात, त्याने आपलं हित कसं साधलं, गेला विचारला, भले संकट आले किती आले, त्यातून तो निघाला, पुढे झाला. अशा प्रकारे त्यांनी आपलं कल्याण केलं. अशा प्रकारे हा वाण्याचा दृष्टांत देऊन 3-4 अध्यायात साधारण संसारिक लोकांचा एक, त्याला काय म्हणतात, संसारिक लोकांचा एक स्वभाव वर्णन केला आहे. त्यातून त्यांनी कसं आपलं कल्याण करून घ्या वगैरे अशा प्रकारे सांगितलं आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.